फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी? नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळणार की नाही? KYC न झालेल्या बहिणींनी काय करावे? तर सर्वात पहिला मुद्दा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि 6 तारखेला राज्याचं बजेट सादर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा बजेटनंतरच वितरित केला जाणार आहे. 6 तारखेपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता नाही. बजेटमध्ये आर्थिक तरतूद जाहीर झाल्यानंतरच अधिकृत GR प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच पैसे खात्यात जमा होतील. दुसरं म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता. काही बहिणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अपात्र ठरल्या होत्या. नंतर त्यांना पुन्हा पात्र करून जानेवारीचा हप्ता देण्यात आला, परंतु नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ अद्याप दिलेला नाही. आत्ताच्या परिस्थितीनुसार त्या 2 महिन्यांचा लाभ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. शासनाकडून त्याबाबत कोणतीही अधिकृत हालचाल दिसत नाही. जर शासनाने निर्णय घेतला तर आनंदाची बातमी असेल, पण सध्या तरी त्याची खात्री नाही. आता KYC संदर्भात महत्त्वाची सूचना. ज्या बहिणींची KYC अजून सुरूच झालेली नाही किंवा संधी मिळालेली नाही, त्यांनी जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात लेखी विनंती करावी. KYC दुरुस्तीची अंतिम तारीख 31 मार्च आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च महिन्याचा दुहेरी हप्ता. अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की मार्च एंडिंगमुळे 2 हप्ते एकत्र मिळतील. सध्या उपलब्ध माहितीनुसार ही शक्यता अत्यंत कमी आहे. फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. शेवटचा मुद्दा, हप्ते वितरणाचा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो, परंतु प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया बजेटनंतरच सुरू होईल. तुमच्या शंका कमेंटमध्ये नक्की विचारा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.